नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिव्ह. तर आज आपण बघणार आहोत कंपोनंट लाईफ सायकल हुक्स. तर कंपोनंट लाईफ सायकल हुक्स मेजरली 4 स्टेजेसमध्ये असतं. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. कंपोनंट क्रिएशन एक आहे, चेंज डिटेक्शन आहे, कंपोनंट रेंडरिंग आहे आणि कंपोनंट डिस्ट्रक्शन आहे. तर ह्या 4 स्टेजेसमध्ये डिफरंट टाईपचे मेथड्स आहेत. तर या सगळ्या स्टेजेसमधनं आणि या डिफरंट टाईपच्या मेथडमधनं प्रत्येक अँग्युलर कंपोनंट जो आहे तो जात असतो. तर आपण सगळे स्टेजेस आणि सगळे जे मेथड्स आहेत ते व्यवस्थितपणे समजून घेऊया. तर सुरुवातीला आहे बघा कंपोनंट क्रिएशन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे टाइपस्क्रिप्टचे क्लास यूज होते कंपोनंटमध्ये, अँग्युलरमध्ये कंपोनंट क्रिएशनला. तर कन्स्ट्रक्टर तर द्यावंच लागतं. तर ही पहिली मेथड आहे. ॲक्च्युली ही रन होत असते कन्स्ट्रक्टर आणि कन्स्ट्रक्टर इन्स्टन्शिएट करतं कंपोनंटला फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर आहे बघा एनजी ऑन चेंजेस आहे. तर एनजी ऑन चेंजेस नावावरूनच लक्षात येतं की ही चेंज डिटेक्शन करते सुरुवातीलाच. आणि हा जो हुक आहे, हा हुक एनजी ऑन युनिटच्या आधी रन होत असतो. कशामुळे रन होतो तर जेव्हा पहिल्यांदा जर सुरुवातीला म्हणजे एकदम सुरुवातीला पहिल्यांदाच जर कंपोनंट इन्स्टन्शिएट होत असेल तर त्याच वेळेस एनजी ऑन युनिटच्या आधी एनजी ऑन चेंजेस जे आहे ते रन होत असतं आणि सेकंड टाइम ऑनवर्ड्स एनजी ऑन युनिटच्या नंतर रन होतं. तर एनजी ऑन युनिट जी आहे ती सुद्धा एक हुक आहे, यूज होतं आणि एकदाच रन होतं. बरोबर आहे. एनजी ऑन चेंजेसच्या नंतर त्याच्यानंतर काही नेसेसरी इनिशियलायझेशन प्रोसेस जर असेल, इनिशियल इनपुट वगैरे जे आपल्याला द्यायचे असतील, तर ते आपण एनजी ऑन युनिटमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर आहे एनजी डू चेक. तर एनजी डू चेकमध्ये एव्हरी टाइम जी ही मेथड आहे, ही एव्हरी टाइम चेंजेस डिटेक्ट करायचं पाहते. एव्हरी सेकंड रन होते आणि जर काही चेंजेस असतील तर ती इन्फॉर्म करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा एनजी आफ्टर कंटेंट युनिट. तर कंटेंट युनिटमध्ये काय होतं, कंपोनंट आणि त्याचे चाइल्ड कंपोनंट जेवढे आहेत ते सगळे इनिशियलाइज झाल्यानंतर एनजी आफ्टर कंटेंट युनिट जी मेथड आहे ती रन होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एनजी आफ्टर कंटेंट चेक. तर एनजी आफ्टर कंटेंट चेक जी मेथड आहे ती पॅरेंट आणि त्याचे जेवढे काही चिल्ड्रन्स आहेत त्याच्यामधले काही चेंजेस असतील तर ते चेंजेसला ट्रॅक करण्यासाठी एनजी आफ्टर कंटेंट चेक जी मेथड आहे ती रन होत असते. त्याच्यानंतर आहे बघा एनजी आफ्टर व्ह्यू युनिट. तर व्ह्यू युनिटमध्ये काय आहे तर जेवढे काही चाइल्ड्स आहेत तर चाइल्ड्समध्ये जेवढे काही कंपोनंट टेम्पलेट आहेत ते व्ह्यू जोपर्यंत इनिशियलाइज होत नाही तोपर्यंत ही मेथड रन होत नाही. जेव्हा ते सगळे व्ह्यूज जे आहेत ते इनिशियलायझेशन झाले त्यावेळेस एनजी आफ्टर व्ह्यू युनिट जी मेथड आहे ती रन होते. आणि त्याच्यानंतर आहे बघा एनजी आफ्टर व्ह्यू चेक. तर ही सुद्धा मेथड, आता तुम्ही जर कंटेंट चेक आणि व्ह्यू चेक जर पाहिलं किंवा कंटेंट युनिट आणि व्ह्यू युनिट याच्यामध्ये फरक आहे. कंटेंट युनिट आणि कंटेंट चेकमध्ये इनिशियलायझेशन जे आहे कंटेंट युनिटमध्ये ते चेक केलं जातं. इनिशियलायझेशन म्हणजे जे पॅरेंट आणि चाइल्ड जेवढे आहेत त्यांचं इनिशियलायझेशन झाल्यानंतर ती मेथड रन होते आणि चेक्ड जे आहे ती त्या पॅरेंट आणि चाइल्ड कंपोनंटचे जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये चेंज डिटेक्ट करते. आणि इथे व्ह्यू युनिट आहे आणि व्ह्यू चेक्ड आहे. म्हणजेच पॅरेंट सोबतच त्याच्या चाइल्डचे जेवढे काही व्ह्यूज आहेत ते इनिशियलाइज झाल्यानंतर जी आहे ही मेथड जी आहे ही रन होते आणि त्याच्यानंतर जेवढे काही व्ह्यूज आहेत इनिशियलाइज झाल्यानंतर त्या व्ह्यूजमध्ये जर कुठे चेंजेस असतील तर ते चेंजेस डिटेक्ट करायचं काम कोण करतं, एनजी आफ्टर व्ह्यू चेक जी मेथड आहे ती काम करते. त्याच्यानंतर आहे बघा आफ्टर नेक्स्ट रेंडर आहे, कंपोनंट रेंडरिंग आहे. आता चेंज डिटेक्शन जे आहे ते तर आपलं झालेलं आहे. चेंज डिटेक्ट झाल्यानंतर ॲप्रोप्रिएट जे चेंजेस आहेत ते चेंजेस अप्लाय करून रेंडर करायची वेळ येत असते. तर ह्या ज्या मेथड्स आहेत या अप्लाय करतात नेसेसरी चेंजेस आणि रेंडरकडे पाहतात. तर त्यावेळेस काय होतं की सुरुवातीला जेव्हा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपोनंट क्रिएशनच्या वेळेस फर्स्ट टाइम आफ्टर रेंडर जे आहे फर्स्ट टाइम फक्त रेंडर होत असते. त्याच्यानंतर जी आफ्टर नेक्स्ट रेंडर जी मेथड आहे ती रन होत असते आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम ऑनवर्ड्स आफ्टर रेंडर जी आहे ती मेथड प्रत्येक वेळेस रन होते. ठीक आहे. तर सुरुवातीचं पहिलं जे चेंज डिटेक्शन सायकल आहे ती पूर्ण झाल्यानंतर आफ्टर नेक्स्ट रेंडर जी मेथड आहे ती रन होते आणि सेकंड टाइम ऑनवर्ड्स आफ्टर रेंडर जी मेथड आहे ती रन होते. आणि या मेथडचं काम एवढंच आहे, जेवढं काही कंपोनंट्स आहेत ते चेंज डिटेक्शनच्या नंतर अपडेट झाल्यानंतर
डोमला रेंडर करण्याचं काम. ठीक आहे. तर डोमला रेंडर करण्याचं काम या 2 मेथड करत असतात. त्याच्यानंतर आहे बघा कंपोनंट डिस्ट्रक्शन. तर कधी-कधी काय असतं, की आपल्याला एखादा कंपोनंट सोडून दुसऱ्या नवीन कंपोनंटला व्हिजिट करायला सुद्धा जायचं असतं. फॉर एक्झाम्पल आपण मेनू दुसरा एखादा सिलेक्ट केला, तर त्या मेनूमध्ये वेगळे दुसरे कंपोनंट्स असतात. तर त्या कंपोनंटला जाण्यासाठी आपण आधीचा कंपोनंट जो आहे तो लीव्ह करावा लागतो, सोडावा लागतो. तर त्यावेळेस तो कंपोनंट डिस्ट्रॉय होत असतो. तर डिस्ट्रॉय होण्याच्या आधी जर आपल्याला काही करायचं असेल, तर आपण एनजीओ ऑन डिस्ट्रॉय जी मेथड आहे, त्याच्यामध्ये आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल डिस्ट्रॉय होण्याच्या आधी आपल्याला जर एखादं काही लॉक करायचं असेल, तर लॉक करू शकतो किंवा आपल्याला आपण ज्या सर्व्हिसेस आहे, सर्व्हिसेसला अनसबस्क्राईब करायचं असेल, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो, कंपोनंट लाईफ सायकल आहे. कंपोनंट क्रिएशनपासून स्टार्ट होते तर कंपोनंट डिस्ट्रक्शनपर्यंत याचे स्टेजेस आहेत. चेंज डिटेक्शन हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कंपोनंट रेंडरिंग तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं चेंज डिटेक्शन आहे आणि कंपोनंट डिस्ट्रक्शन आहे. याच्यावरच आपल्याला भर द्यायचा आहे आणि याच्यावरच सगळं अँग्युलर टिकलेलं आहे. कारण की आफ्टर नेक्स्ट रेंडर असो किंवा आफ्टर रेंडर असो, हे आपण यूज करत नाही. कारण की हे रेंडर पर्पजेससाठी असतात. या मेथड्स आपण लिहित नाही. ठीक आहे. हे लिहिल्या, नाही लिहिल्या तरी आपल्याला काही फरक पडत नाही. परंतु चेंज डिटेक्शनचे जेवढ्या काही मेथड्स आहेत, या मेथड्स आपल्याला एनजी डू चेक सोडून आपल्या सगळ्या मेथड्स ज्या आहेत आपल्या कामी येणार आहेत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर या मेथड्सबद्दल आणखी डीपमध्ये आपण शिकणारच आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. आता सध्या मी फक्त ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. ठीक आहे. तर ओव्हरव्ह्यूसाठी एक ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कोणती मेथड कशासाठी काम करते ते. परंतु आपण जेव्हा-जेव्हा आपल्याला या मेथड्सचं काम पडेल, आपण यूज करत करत जाऊ, त्यावेळेस मी तुम्हाला आणखी डीपमध्ये या प्रत्येक मेथड्सबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. ॲक्चुअली आपण प्रॅक्टिकलच जेव्हा करू आणि प्रॅक्टिकली जेव्हा एखादी मेथड यूजमध्ये येत असेल, तर तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येऊन जाईल, की ही मेथड कशासाठी यूज झालेली आहे ती. तर अशा पद्धतीचं आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडनं कोणताच व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.